पहलगामप्रमाणे मीरा भाईंदरमधली ही घटना दिसून येते। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। सुरक्षा रक्षकांना कलमा वाचायला सांगितलं, मात्र ते वाचू शकले नाहीत म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे, अशी कठोर प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय निरुपम यांनी दिली। महाराष्ट्रात घडणाऱ्या लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहादच्या घटना महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेला लक्ष्य करतायत, असे निरुपम म्हणाले। मात्र आमचे पोलीस अधिकारी यामागचा मास्टर माइंड नक्कीच शोधतील, असाही दावा निरुपम यांनी केला। माने पहलगाममध्ये एक हल्ला झाला आणि सर्व हिंदूंना त्यांनी आयडेंटिफाय करून त्यांची प्रोफाइलिंग करून आणि त्यांचा धर्म विचारून त्यांनी हल्ला केला होता आणि आमचे 22 जणांची जीव घेतली होती। त्याचप्रमाणे इकडे पण एक अतिरेकी आहे ज्यांनी जो आमचे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून एक धर्म विचारला, त्यांच्याकडून त्यांना सांगितलं की तू कलमा पढ, आणि ते हिंदू होते, कलमा पढू शकले नाहीत आणि यामुळे त्याच्यावर हल्ला केला। म्हणजे तो हा एक मोठा प्रकार आहे, मोठी घटना आहे। लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद चे प्रकरण उघड होत आहे महाराष्ट्रामध्ये। असा मला वाटतो की आता जो अतिरेकी ग्रुप आहे त्यांच्या आमच्यावर एक डोळा आहे आणि त्यांच्या एक लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी, आणि महाराष्ट्राचा जो लॉ अँड ऑर्डर आहे त्याला डिस्टर्ब करण्यासाठी त्यांच्या काहीतरी एक लक्ष आहे असं मला वाटतो। आणि खासदार अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत। अनिल बोंडेजी, महाराष्ट्रात वारंवार असे प्रकार घडताना दिसतात आणि मीरा रोड मधला हा प्रकार तर म्हणजे अतिशय धक्कादायक आहे। धर्म विचारून हल्ला केला जातोय आणि तो सुद्धा राजधानीच्या बाजूला। पहलगाम मधले धर्म विचारून हल्ला करणारे आतंकवादी आणि मीरा रोड मधले धर्म विचारून चाकू मारणारे जिहादी यांच्यामध्ये कोणताच फरक नाहीये। दोघांची मानसिकता एकच आहे आणि त्याच्यामुळे यांना ठेचलंच पाहिजे। यांना जसं पहलगाम मधल्यांना गोळ्या घालून ठार मारलं, हेही गोळ्या घालून ठार मारण्याच्या लायकीचे आहे आणि हे जाणीवपूर्वक यासाठी करतात की देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे। आतापर्यंत यांचं लांगुल चालन काँग्रेसवाले करत होते, अटेजमेंट करत होते। आता यांची जिहादी मानसिकता ही वाढलेली आहे आणि या जिहादी मानसिकतेच्या माध्यमातून पूर्ण समाज डिस्टर्ब करायचा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये घालायचा ती मानसिकता दिसते आहे आणि म्हणून ते वेळीच ठेचणं आणि वेळीच ठेचल्या जातील। मला विश्वास आहे की निश्चितपणे हे ठेचल्या जातील, एवढं नक्की आहे। कारण का अशा प्रकारची संघटित गुन्हेगारी लव्ह जिहाद मध्ये करतात आहे। ते परतवाडा कोल्हापूर प्रकरणाने उघडकीस आलं, यामध्ये शिकलेले सुद्धा आहेत आणि त्यामुळं पोलिसांना जास्त सावध राहावं लागणार आहे, एवढे निश्चित आहे। अगदी बोंडेजी, धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।